मित्रहो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रसंवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मागे उपनिषदांवरची जी काही चित्र मी दाखवली आणि त्यात मी जे काय बोललो त्याचप्रमाणे उपनिषत्सु या चित्र प्रदर्शनात जी काही मी चित्र केलेली होती त्यात उपनिषदांवरील गुरु शिष्यांचे जे काही संवाद होते ते संवाद किंवा त्यांनी सांगितलेल्या काही कथा किंवा त्यात आलेल्या काही गोष्टी यावर आधारित मी ही चित्र केलेली होती. आणि ही चित्र केवळ प्रसंगचित्र म्हणून नव्हती, तर ते उपनिषद वाचताना मला जे काही जाणवलं, जे चित्रातून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केला होता, त्यातलंच एक चित्र आहे. त्याचं मराठी शीर्षक होतं की मुरडून या मना, म्हणजे मन वळवून आतमध्ये आपण पाहायला लागल्यानंतर जे जे काही जाणवत असतं ते काय, हे आम्ही चित्रामधून प्रकट केलं होतं. श्वेताश्वतरोपनिषद म्हणून आहे, त्यात गुरु शिष्यांचा एक संवाद आहे. आणि गुरुजी शिष्याला सांगत असतात की ध्यान करत असताना बसायचं कसं, वेळ कुठली, दिशा कुठली वगैरे वगैरे अनेक वर्णन आहेत. आणि ते योग मार्गातल्या सगळ्या गोष्टी सांगत असतानाच जसजसं तुम्ही या मार्गामध्ये पुढे जाऊ लागता त्यावेळी तुम्हाला काय काय जाणवतं, तुमच्यामध्ये काय काय बदल होत असतात हेही सांगितलेलं आहे. तर त्यात एका ठिकाणी गुरु सांगतात की तुम्हाला ध्यानाला बसल्यानंतर दिव्य ज्योती दिसायला लागतील, नक्षत्र दिसायला लागतील, चंद्र दिसतील आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी डोळ्यासमोर, बंद डोळ्यासमोर मला दिसायला लागतात. हे ज्यावेळी मी वाचलं त्यावेळी मी विपश्यना करत असताना मला जे काही गोष्टी जाणवायला लागल्या त्याच्याशी मला साधर्म्य दिसलं. मित्रहो, विपश्यनाचं पहिलं शिबिर मी 1988 साली केलं होतं. आणि त्या पहिल्या शिबिरामध्येच जेव्हा काही वेळ ध्यान करण्यासाठी आम्हाला सेलमध्ये शून्यागारात पाठवलं जायचं, ते शून्यागारामध्ये विपश्यना करता करताच काही वेळाने बंद डोळ्यासमोर अशी चांगली चांगली दृश्य, काही चमकणारे पदार्थ किंवा चंद्र, सूर्य अशा वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी दिसायला लागायच्या. हे काय आहे कळत नव्हतं. ज्यावेळी सर्वांबरोबर मी हॉलमध्ये बसायचो तेव्हा मला जाणवायचं नाही, पण शून्यागारात बसलं की हे जाणवायला लागायचं. म्हणून मी गुरुजींकडे गेलो आणि सांगितलं की मला असं असं होत आहे आणि अशा अशा गोष्टी मला दिसू लागतात. गुरुजींनी थोडा वेळ पॉज घेतला आणि सांगितलं, तुम्हाला जे सांगितलं आहे ना तेवढंच काम करायचं. जे काही भास होत असतात, जे काय तुम्हाला दिसत असतं, या गोष्टीला महत्त्व नाही द्यायचं. फक्त येणारा जाणारा श्वास किंवा अंगावरच्या ज्या काही संवेदना आहेत त्यालाच महत्त्व द्यायचं आहे आणि साक्षी भावाने या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. पण का कोणास ठाऊक पहिलंच शिबिर होतं, पण शून्यागारात बसल्यावर ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्यावर मी ते काय एन्जॉय करायचो, छान वाटायचं. पण गुरुजींनी सांगितलेलं आहे की ह्या गोष्टीला महत्त्व नाही द्यायचं, म्हणून मी बाकी त्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी त्याप्रमाणे मी ध्यान करत असते. हे असे अनेक शिबिरं मी केली. त्याच्यानंतर दीर्घ शिबिर पण केलं. आणि दीर्घ शिबिरामध्ये 20 दिवसाच्या गुरुजी एका ठिकाणी सांगतात की ज्यावेळी तुम्ही ध्यानाला बसता आणि अशाच काही सुंदर गोष्टी, सुंदर निसर्ग, काही चमकणाऱ्या गोष्टी तुम्हाला जर दिसायला लागल्या तर त्याला निमित्त असं म्हटलेलं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हा पडाव आहे.
हे गंतव्य नाही आहे. त्यामुळे त्या गोष्टीला अजिबात महत्त्व द्यायचं नाही. केवळ साक्षी भावनेनं संवेदना बघणं, श्वासाकडे लक्ष देणं हेच महत्त्वाचं आहे. नेहमी लक्षात ठेवा. संप्रज्ञान असलं पाहिजे हे सांगितलं जातं. पण त्यांनी उल्लेख मात्र मी ज्यावेळी 20 दिवसाचं शिबिर पहिल्यांदा केलं त्यावेळी त्यात केलेला होता. आणि मित्र हो, ज्यावेळी मी 2018 उपनिषत्सु ही सिरीज केली, त्यात श्वेताश्वतोपनिषदमध्ये ज्यावेळी हा भाग मी वाचला त्यावेळी लक्षात आलं की ध्यानधारणेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणवत असल्या तरी ते गंतव्य नाही आहे, तो अडथळा आहे. ह्या गोष्टीची जाणीव करून घेणं फार महत्त्वाचं आहे. मला आठवत आहे, आमचे वडील सांगायचे की परमपूजनीय गोळवळकर गुरुजींनी एका ठिकाणी म्हटलं होतं की मोक्ष प्राप्तीमध्ये अनेक अडचणी येत असतात, अनेक संकट येत असतात, दुःख येत असतं. हे पार करून गेल्यानंतर काही वेळा तुम्हाला सिद्धी प्राप्त होतात, परंतु त्या सिद्धी ह्या संकटापेक्षाही जास्त कठीण अडथळा निर्माण करणाऱ्या असतात. त्याही पार करून तुम्हाला पुढे जावं लागतं. मित्र हो, या चित्रामध्ये हे दाखवण्यासाठी एवढ्यासाठी मी दाखवलं की हे चित्र मला जी काही अनुभूती येत होती ते चित्रातून व्यक्त करण्याचा, मांडण्याचा, दृश्य स्वरूपात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. हा माझा पडाव होता किंवा मला हे असं जाणवलं होतं एवढ्याचसाठी हे मांडण्याचा उद्देश नाही आहे. तरीही अडथळा असू शकतो. एवढं सुंदर जाणवत असलं तरीसुद्धा त्या चित्रामध्ये मी जे कासव दाखवलेला आहे, तो कच्छप जो आहे तो एवढ्यासाठी आहे की तो कासवसुद्धा संकट ज्यावेळी येत असतं त्यावेळी इंद्रिय आत खेचून घेतो. तर अशा वेळी अतिंद्रिय काहीही जरी आपल्याला अनुभूती आली, काहीही जाणवलं तर त्याला अजिबात महत्त्व द्यायचं नाही. आपण आपलं जे मन अशा गोष्टीकडे आकर्षित होत आहे त्यालासुद्धा मुरडून आत आणलं पाहिजे. हे दाखवण्यासाठी म्हणून, हे व्यक्त करण्यासाठी म्हणून मी हे चित्र केलं होतं. मला आलेली अनुभूती ही तुम्हालाही तशीच यावी किंवा येईल याची अजिबात गॅरंटी नाही, असं कधीच समजू नका. परंतु जर आली अनुभूती, तो मैलाचा दगड आहे, किलोमीटर दाखवणारा आहे. परंतु एक लक्षात घ्या की अशा प्रकारची अनुभूती आली म्हणजे आपण गंतव्याच्या जवळ गेलो असं अजिबात नाही. सापशिडीच्या खेळामध्ये 100 अंकापर्यंत जवळजवळ आलो म्हटल्यानंतर खूप आनंद होतो, परंतु असे काही मोहाचे क्षण येतात आणि तो साप जो असतो तो 100च्या आकड्याच्या 2 अगोदर तो परत तुम्हाला खाली कुठल्या दर्जाला नेऊन ठेवल सांगता येत नाही. त्यामुळे ज्याची अनुभूती अशी व्यक्त करता येते, सांगता येते, ती गंतव्य अनुभूती नसते. ती शब्दात व्यक्त करता येत नाही, ती चित्रातून मांडता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. अशा प्रकारच्या मोहापासून सुद्धा आपण दूर राहिलं पाहिजे. आणि चरैवती चरैवती हे कठोपनिषदामध्ये नचिकेताला जे सांगितलं जातं त्याप्रमाणे आपण मार्गक्रमणा करत राहायची. गंतव्यस्थान येईल तेव्हा येईल, काम करीत राहणं आणि साक्षी भावनेनं सगळ्या अनुभूतींकडे बघणं हे फार महत्त्वाचं असतं. हे चित्रातून या ठिकाणी मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच काही चित्रांबरोबर आपण पुन्हा उपस्थित राहू. नमस्कार.